बारामती विधानसभा मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज पोटनिवडणुकीसाठी आज 23 एप्रिल रोजी उत्साहात मतदान पार पडत आहे। या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मात्र या मतदानाच्या धामधुमीतच आता भविष्यातील राजकीय वारसदार आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय भूमिकेवर भाष्य करतानाच निवडणुकीच्या निकालाबाबत मोठा विश्वास व्यक्त केला। गेल्या काही दिवसांपासून बारामतीची धुरा भविष्यात कोणाकडे असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। 2029च्या निवडणुकीत जय पवार हे उमेदवार असतील का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जय पवार यांनी अत्यंत सावध आणि संयत भूमिका घेतली। ते म्हणाले, 2029 मध्ये मी निवडणूक लढवावी आणि उमेदवार व्हावे अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे। मात्र माझी स्वतःची इच्छा किंवा माझ्या मनात काय आहे हे स्पष्ट करायचे झाले तर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे। मला सर्वसामान्य जनतेला मदत करायची आहे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे कार्य पुढे न्यायचे आहे। आपल्या उमेदवारीपेक्षा जनतेची भावना महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करताना जय पवार पुढे म्हणाले की माझी निवडणुकीची तयारी झाली की नाही यापेक्षा लोकांचीही मनापासून असलेली इच्छा आहे, पण सध्या तरी मला केवळ एक कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करण्यास समाधान आहे। त्यांच्या विधानामुळे 2029च्या निवडणुकीबाबतचा सस्पेन्स कायम असला तरी त्यांनी सध्या तरी स्वतःला कार्यकर्ता भूमिकेतच ठेवणे पसंत केले आहे। वक्तव्य केलेलं होतं की 2029ला तुम्ही लढावा असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्याच्यावरनं रोहित पवारांनी सुद्धा विधान केलेलं आहे। योगेंद्र पवार म्हणतात की आजचा दिवस या गोष्टीवर बोलण्यासारखा नाहीये, म्हणजे मतमतांतर पवार कुटुंबात पाहायला मिळतात। तुम्ही अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? नाही, हे बघा, मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला। मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे। मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचंय, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय। आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे। माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं। आता या उमेदवार आहेत निवडणुकीमध्ये गणित आहे, कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे। नाही, आजच नाही, मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार। नगर परिषदच्या वेळी पण नगर अध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं, तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं। यावेळी जय पवारांनी बारामतीकरांना एक भावनिक साथ घातली। बारामतीच्या जनतेने आजवर अजितदादांवर जसे भरभरून प्रेम केले आहे, अगदी तसेच प्रेम यावेळेस दादांना आणि वहिनींना द्यावे हीच आमची आशा आहे। वहिनी या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येतील अशी आम्हा सर्वांना खात्री आहे। बारामतीकरांनी आजचा दिवस आणि ही निवडणूक मनावर घेतली आहे, हे आजच्या वातावरणावरून स्पष्ट दिसत आहे, असे जय पवार यांनी नमूद केले। मतदानाच्या टक्केवारीबाबत बोलताना जय पवार यांनी विक्रमी मतदानाचा अंदाज व्यक्त केलाय। ते म्हणाले की यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढेल आणि ती अंदाजे 85 ते 90% जाईल असे मला वाटते। कालच मी सर्व पोलिंग एजंटला फोन करून आढावा घेतला होता। कार्यकर्त्यांचे काम जोमाने सुरू आहे आणि लोकांचा प्रतिसादही मोठा आहे, त्यामुळे सुनेत्रा वहिनी रेकॉर्ड ब्रेक मताधिकांनी निवडून येतील यात शंका नाही। निवडणुकीच्या निकालात किती मतांचे अंतर असेल या प्रश्नावर मात्र त्यांनी अधिक बोलणं टाळलं। आजच्या या घडामोडींमुळे बारामतीच्या राजकारणात जय पवार यांची सक्रियता आणि भविष्यातील त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे।